नमस्कार, माझं नाव आरती हळदणकर आणि ही माझी आई. नमस्कार, मी अरुंधती झाटे. तुमचं आमच्या चॅनलवर स्वागत आहे, ज्याचं नाव आहे मालवणी फूड फिएस्टा. कच्च्या केळ्याच्या भाजीसाठी लागणारं साहित्य असं. कच्ची हिरवी केळी. ही कच्ची केळी आपल्या छान धुवून मग त्याची साला काढून घेऊन बारीक अशी चिरून घ्यायची असत. कच्ची केळी चिरल्यानंतर आपण पाण्यात घालून ठेवायची, कारण नाहीतर मग ती काळी पडतं. आता पुढचं साहित्य आहे खोबरा, कांदो, ओली मिरची, मिरी दाणे, हळद, बेडगी मिरची, मीठ, तेल. या आपण खोबऱ्याचं तेल घेऊ शकतो, मोहरी आणि हिंग. आता पहिली आपण एक कढई तापून घेऊया. मग त्याच्यात 2 चमचे नारळाचं तेल घालूया. तेल चांगला तापून देऊचा. तेल तापून झाला की मग त्याच्यात आपण मोहरी घालतलो. तेल तापेपर्यंत जरा थांबूया. आता तेल तापलं असा, आपण त्याच्यात 1 चमचो मोहरी दाणे घालूया. मोहरी चांगली तडतडून लागली की मग त्याच्यात अर्धा चमचो हिंग घालूया. हिंगाचा छान वास आलो की आपण ती भिजवलेली केळी आहेत ती त्याच्यावर त्याची फोडणी घालूया. आता केळी चांगली परतून घ्यायची. आता त्याच्यात अर्धा चमचो हळद घालायची. आता आपण नंतर वाटणामध्ये ओली मिरची घेतलो सा, म्हणून बेडगी मिरची थोडीशीच घालायची. चवीपुरता मीठ घालायचं. आणि ह्या सगळा छान परतून आपण केळी शिजत ठेवण्यासाठी थोडासा पाणी घालून त्याच्यावर झाकण ठेवून केळी शिजत ठेवायची. आता केळी शिजेपर्यंत आपण त्याला लागणारा वाटण करून घेतलो सा. मिक्सर मध्ये आता पहिलो कांदो आणि मिरी दाणे बारीक वाटून घ्यायचे. कांदो आणि मिरी दाणे वाटून झाले की त्याच्यात ओली मिरची घालून परत वाटून घ्यायचा. खोबरं आणि आता ओली मिरची, कांदो आणि मिरी दाणे वाटून आपला झाला असा. आता आपण त्याच्यात खोबरा घालतलो आणि हा खोबरा बारीक वाटायचा नाही, तर जरासाच भरड वाटून घ्यायचा. ह्या आपला खोबऱ्याचा असा मस्त वाटण झाला असा. आता आपण बघूया केळी शिजली सत का. वा, आपली केळी छान शिजून तयार झाली सर. आता आपण त्याच्यात वाटलेला वाटण घालतलो सा. आपण वाटलेला खोबऱ्याचा वाटण सगळा त्याच्यात घातला असा. आता त्याच्यात धुवून थोडा पाणी घालायचा आहे. ता वाटण सगळा भाजी लावून घेऊन भाजी परतायची. भाजी परतून झाली की परत आपण भाजीवर झाकण ठेवून एक वाफ येऊन दितलो सा. वाफ आली अशी मस्त की झाली आपली केळ्याची भाजी. ही बघा, झाली आपली मस्त कच्च्या केळ्याची भाजी. ही तुम्ही गरम गरम भाकरी किंवा चपाती बरोबर खाऊ शकता, किंवा आपण भाताची जी गोव्यात पेच करतो त्याच्याबरोबर पण मस्त लागतात. आमच्या चॅनलवर असेच छान छान व्हिडिओ बघत राहण्यासाठी आमच्या व्हिडिओक लाईक करा
आणि आमच्या चॅनल का सब्सक्राइब करा।